नागपूरमध्ये संशयास्पद परिस्थितीत आढळलेल्या महिलेच्या मृत्यूचा जरीपटका पोलिसांनी उलगडा केला आहे। या प्रकरणात महिलेच्याच प्रियकराने तिची हत्या केल्याचे तपासात समोर आले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरमधील नारा गावातील एका घरात काही दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता। हा मृतदेह अळ्यात लागलेल्या अवस्थेत असल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। सुरुवातीला हा मृत्यू संशयास्पद असल्याची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला। घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपासासाठी शवविच्छेदनासाठी पाठविला। पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर हा मृत्यू नैसर्गिक नसून खून असल्याचे स्पष्ट झालेत। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची दिशा बदलली। तपासादरम्यान पोलिसांनी महिलेच्या ओळखीतील व्यक्तींशी चौकशी केली, तसेच तिच्या संपर्कातील लोकांची माहिती गोळा केली। तांत्रिक तपास आणि चौकशी दरम्यान पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळालेत। या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध सुरू केला। तपासाच्या धाग्यावरून पोलिसांनी शिवणी येथून आरोपीला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपी हा मृत महिलेचा प्रियकर असल्याचे उघडकीस आलेत। पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रकरणाचा सखोल तपास जरीपटका पोलीस करीत आहेत। दिनांक 8/3/2026 रोजी सकाळी 9 वाजता आम्हाला माहिती पडली की सहयोगनगर नारा शेतीच्या बाजूला जे 4-5 रूम आहेत त्यापैकी एका रूममध्ये एका स्त्रीची जे आहे मृतदेह हा कुजलेल्या स्थितीत आहे। त्या अनुषंगाने आम्ही घटनास्थळी गेलो तर त्या स्त्रीला ओळखणारं कोणी नव्हतं व तिचं पूर्ण मृतदेह कुजलेलं होतं। आम्ही आजूबाजूची सगळं माहिती घेतली। तिच्या अंगावर कोणते असे जखमा वगैरे नव्हत्या, तिची ओळखसुद्धा नव्हती। आम्ही त्याचा मर्ग दाखल केला। त्या अनुषंगाने आम्ही चौकशी केली। नंतर मला माहिती पडलं, आमचे तपास पथकाचे जे कर्मचारी आहेत त्यांनी शोध घेतल्यावर माहिती पडलं की ती जशिया उईके म्हणून नावाची महिला आहे। तर तिच्या अनुषंगाने आम्ही तिचा नातेवाईकाचा शोध घेतला। तिला 2 मुली, एक मुलगा आहे। एक मुलगा बँगलोरला होता, 2 मुली शिवणीला होत्या। तिचा मुलीचा शोध घेऊन तिला आणलं आणि तिने आपल्या आईला ओळखलं। तसेच ती ज्या घरी राहत होती एका स्त्रीच्या घरी तिला पण आणलं, तिने पण तिला ओळखलं। अशा प्रकारे मी मृतदेहाची ओळख केली। नंतर तिचा पोस्टमार्टम केल्यानंतर आम्हाला कालच प्रायमरी रिपोर्ट मिळाला। त्याच्यामध्ये तिच्या पोटावर लाथाबुक्क्यांनी मारल्यामुळे आतील रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाल्याचे आम्हाला डॉक्टरांनी प्रथम दर्शनी सांगितलेलं होतं। त्या अनुषंगाने आम्ही कालच आम्ही खुनाचा गुन्हा दाखल केला। त्या अनुषंगाने आम्ही माहिती घेतली असता ही स्त्री बाजूच्याच एक राजेंद्र यादव नावाच्या इसमासोबत ते आली होती। रात्री त्यांनी दारू पिली व दारूच्या नशेत त्यांनी तिला हातबुक्यांनी मारलं व तिला नंतर सोडून चालला गेला व त्यात तिचा मृत्यू झाला। आरोपीला आम्ही शिवणीतून अटक केलेली आहे। आरोपी अटक आहे। PCR घेत आहोत, पुढील तपास चालू आहे। सर, बॉडी किती दिवसापूर्वी होती? जी बॉडी आहे ही रात्री दिनांक 4/3/2026 रात्रीची घटना आहे। सर, महिला संघ काही गैरव्यवहारही केला का? नाही, काही गैरव्यवहार नव्हते। सोबतच ते एकत्र आले होते, त्यांचं प्रेमसंबंध होते। गैरकारण दारूच्या नशेत त्यांनी झगडा केला वर असं काही वेपन वगैरे नव्हतं वापरलं। त्यांनी हातबुक्क्यांनी मारल्यामुळे इंटरनल इंजुरी झाली, त्याच्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे। आता आरोपी अरेस्ट आहे? आरोपी अरेस्ट आहे। आता पुढील तपास चालू आहे।